आपल्यामध्ये असणारे जे दुर्गुण आहेत ते बाजूला करणं हे आपोआप त्याच्या सानिध्यात घडत असतं. वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या वासना असतात, देहवासना, लोकवासना, शास्त्रवासना, यात ती व्यक्ती अडकलेली असतात. देहवासनाचा अर्थ आपण थोडक्यात बघूया, कारण एक एक त्यातला भाग येतो तर 3 तास बोलायला येते आणि त्याचं निराकरण पण करायला येते. पण आता आपण सगळे विद्वान आहात, थोडक्यात सांगितलं तर कळतंय म्हणून सांगतो की आपल्याला इंद्रियाद्वारा आनंदाची अनुभूती आपल्याला बाहेर येते का, ती क्षणिक असली तरी वाटतं ती आणखीन मिळावी, आणखीन मिळावी, म्हणून आपल्या अपेक्षा, आकांक्षा, इच्छा आधी वाढायला लागतात. आणि हे असं आहे की हे सगळं जगत आहे ना, हे सत्वरजतमाचं हे त्या मृगजळाप्रमाणे आहे. तुम्ही पाण्यात तहान भागवायला म्हणून त्या मृगजळामागे धावायला गेलं तर ती तहान भागत नाही, उलट धापा टाकून मृत्यू येतो, आयुष्य वाया जातं. तसं बाहेरच्या जगतात इंद्रियाद्वारा जर आम्ही आनंद मिळवायला गेलो तर त्यात अडकायला होतं आणि तो एक भोवरा असतो, रसातळाला जाऊन नाश होतो, हे नक्की आहे. त्यामुळं त्यापासून अलिप्त होण्याचं सामर्थ्य, करण्याचं सामर्थ्य हे सद्गुरूकडे असतं. आणि ते परंपरागत त्यांच्या गुरुकडून त्यांना ते ज्ञान मिळून ते आत्मसात करून मग इतरांना देण्याची पात्रता असते. म्हणून सद्गुरू कोण आहे तर ज्याने वेद उपनिषदाचा किंवा भगवद्गीतेचा अभ्यास, संत वाङ्मय सगळं सविस्तर अभ्यास केलाय आणि गुरुनं शंका विचारून त्यांच्या सान्निध्यात राहून त्याची खात्री करून घेऊन नव्हे तर त्याप्रमाणे आचरण नीट होते की नाही इतकं नीट कळेपर्यंत गुरुच्या सान्निध्यात राहायचं. आणि गुरु जेव्हा सांगते की आता तू परिपूर्ण आहेस आणि त्याला दीक्षा देऊन तेव्हा जगात पाठवतात की आता तू सांगण्याच्या पात्रतेचा आहेस, तेव्हा तू इतरांना जगामध्ये जा, आता माझ्याबरोबर बसवण्याचे तुझे दिवस संपले, आता तू जगामध्ये जा आणि तुला मिळालेलं ज्ञान आहे ते तू सर्वांना दे. आणि येन केन प्रकारेनं हे ज्ञान देण्याची जी व्यवस्था आहे ती त्या परमात्म्यानंच केलेली आहे. त्याचं प्रेम आहे सर्वांच्यावर, आपल्यावरती. ज्ञानेश्वरांनी सुद्धा निवृत्तीनाथांच्याकडनं तपश्चर्या साधना करून आत्मसात ज्ञान केलं, पण समाजामध्ये गेल्यानंतर वंशाची मुलं म्हणून किंवा काही कारणानं त्यांना स्वीकारत नव्हते. नंतर अनेक पद्धतीनं रेड्याचे तोंडी वेद असोत किंवा जी भिंत चालवली ते सगळ्यामुळं लोकांना असं वाटलं हे काहीतरी वेगळं आहे म्हणून थोडंसं अट्रॅक्ट झाले, पण ती सुद्धा लीलच असते. पण सुरुवातीच्या काळामध्ये हे ज्ञान घेऊन परिपूर्णता, तेजस्विता, सर्व काही परिपूर्णता प्राप्त झालेली होती. त्यांनी काय केलं, समाजामध्ये सांगावं की बाबा हे आपल्याला मिळाले ते आपण सगळ्यांना सांगूया, कारण जे बंधनामध्ये अडकलेले जे लोक आहेत त्यांना त्यातून बाहेर काढण्याची तळमळ संतांना नेहमी असते. त्यामुळे त्यांनी सांगावं आपल्याला मिळालेलं ज्ञान, परंतु समाज त्यांना स्वीकारायला तयार नाही. मग ते म्हणाले की आता जर मला स्वीकारत नसतील तर मी शांतपणे समाधिस्थ होतो, माझ्या आयुष्याचं हे जे काही परिपूर्णता आहे ती माझ्याबरोबर राहील आता अनंतकालपर्यंतची. मग म्हणून ते एका झोपडीमध्ये जाऊन दार लावून टाकलं आणि ध्यानस्थ झाले. समाधिस्थ होण्यासाठी त्यांचा अभ्यास होता, त्याप्रमाणे त्यांनी तो उपासना चालू ठेवली. मग बऱ्याच काळानंतर लक्षात आलं मुक्ताबाईचं की हे आता समाजामध्ये पुढे स्वीकारत नाही आहे, तर मग आपण आता इथेच ध्यानस्थ आणि समाधिस्थ होऊया. म्हणून मुक्ताबाईने सांगितलं की जग जरी झाले वन्नी तरी संते मुखे व्हावे पाणी. त्यांच्यातला जो राग, द्वेष, लोभ, मद, मत्सर, दंभ, असूया, तिरस्कार किंवा आणखीन काही आता मी सांगितलं तशा वासना त्या असतील तर त्या काढून टाकण्यासाठी हे ज्ञान आहे ना तो आपल्याला मिळालेलं हे आपल्याला सर्वांच्यापर्यंत द्यायला पाहिजे. आणि त्या जीवात्म्याला परब्रह्म स्वरूपापर्यंत पोहोचवण्याचं सामर्थ्य जे आपल्या अध्यात्मामध्ये आहे ते आपण प्रत्येकापर्यंत पोहोचवणं ही आपली कर्तव्य आहे, जबाबदारी आहे. आणि सेवा आणि समर्पणातून गुरुकृपा झालेली असते तर गुरुची आज्ञा आणि गुरुला नतमस्तक होऊन गुरुद्वाराच ते होत आहे असा भाव ठेवून शरणागत भावात नाही सगळ्यांच्या पर्यंत पोहोचवण्याचं काम मग पुढे ज्ञानेश्वरांनी केलं. मग ज्ञानेश्वरी, अमृतानुभव, चांदेव 65 अशा अनेक ग्रंथ जे परम
श्रेष्ठ ज्ञान देणं